हॅलो, नमस्ते, नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सर्वांना जय जिजाऊ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आय होप तुम्ही खूप मस्त असाल आणि खूप हेल्दीसुद्धा असाल. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात. तर आज आहे संडे. तर तुम्ही इथे बघू शकता मी रात्रीचे घासून ठेवलेले भांडे जे होते ते भांडे व्यवस्थित लावून घेतलेले आहे आणि किचन ओटा वगैरे पुसून घेतलेला आहे. आणि आता मी चहा करते. सकाळची माझी सगळी कामे आवरून झालेली आहेत. फ्रेशनअप वगैरे सगळं झालेलं आहे. तर मी आज थोडंसं उशिराच उठले, कारण संडे म्हणलं की थोडंसं उशिरा चालतं. तर आज 6:45-7 वाजता मी उठलेली होते. तर तुम्ही इथे बघू शकता, आज पहिल्यांदा मी म्हणजे सकाळी एनी टाईम मला आपल्या मुलांचे टिफिन असतात, मुलांची शाळा, त्यामुळंच एवढ्या निवांत बसून आपल्याला चहा प्यायला टाईम मिळत नाही. तर आज संडे असल्यामुळे मी थोडंसं निवांत चहा पिते. तर चहा करण्याच्या अगोदर मी किचनचा ओटा पूर्ण पुसून घेतलेला होता. रात्री मी सगळं स्वच्छ करून झोपते, तरीसुद्धा मला सकाळी स्वयंपाक करण्याच्या अगोदर ते पुसायची सवय आहे, कारण किडे वगैरे, पाली वगैरे फिरतात आपल्या घरामध्ये, त्यामुळं मी पुसूनच सुरुवात करते. आणि इथं माझा मस्त चहा उकळलेला आहे. आणि चहा करताना तुम्ही बघू आता सध्या मी जसं चमचा व्यवस्थित फिरवते, एखादी चमचा वगैरे घेऊन त्याप्रकारे फिरवून अशा प्रकारे जेव्हा कराल तेव्हा चहाची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि चहा थोडासा दाटसर पण होतो. तुम्ही सुद्धा करून बघा. आणि हो, एक सांगायचं तर मी अंघोळ वगैरे काही केलेली नाही, कारण रात्री मी तेल लावलेलं होतं आणि मला केस धुवायचे होते, त्यामुळे मी थोडंसं उशिरा अंघोळ करणार आहे. तर आता मी मस्त चहा झालेला आहे, मस्त चहा पिते, चहाचा निवांत बसून आस्वाद घेते, कारण हा एकच दिवस असतो की मला निवांत मिळतो चहा प्यायला. तर आता मी चहा पिते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. माझा चहा पिऊन झालेला आहे. तर इथे बघू शकता मी मोड आलेली मूग आणि मोड आलेली मटकी फ्रीजमधून चहा करतानाच बाहेर काढून ठेवलेलं होतं, जेणेकरून ते रूम टेम्परेचरवर यावं. तर आता याचा आपल्याला नाश्ता करायचा आहे. आणि नाश्ता म्हणत म्हणत मला जेवायचाच टाईम झाला, कारण मुलं उठली होती आणि मुलांची केस वगैरे कट करायचे होते, त्यामुळं मिस्टर तिकडे गेले त्यांना घेऊन. आता त्यांना यायला थोडासा उशीर होईल, तर म्हणलं लगे ह्यात स्वयंपाक करून घेऊन नाश्ता स्किप केला मी. तर आता रोजची चहा रोजची भाजी, पोळी, भात, वरण हे खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी करावं असं विचार केला. आणि आज संडे स्पेशल काहीतरी पाहिजे ना, तेच रोज खायचं म्हणलं की कंटाळा येतो. आणि आज मिस्टर पण घरी होते. ते नेहमी संडेला नसतात, ते गावाकडे जातात, पण यावेळेस ते आहे तिथं, त्यामुळं मी आता इथं करते खिचडी. आणि प्लेन खिचडी करते. एक फक्त हळद, बेसिक जे मसाले आहेत आपले ते, आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हे सिंपल एकदम प्लेन खिचडी करते, मूग डाळ आणि तांदूळ टाकून. आणि एका गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून ते आले त्यांना अंघोळ करायला मिळेल मुलांना. तर इथे तुम्ही बघू शकता खिचडी करून घेते मी. आता खिचडीसोबत मी कढी करणार आहे. आणि कढी करायची म्हणली ना, तर कढीसोबत मला अशा प्रकारची सिंपल प्लेन खिचडीच आवडते. तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा, खूप छान लागते. तर इथे मी तांदूळ आणि मूग डाळ हे दोन्ही समप्रमाणात घेतलेले होते आणि ते धुवून घेतलेले आहेत. 2-3 वेळेस धुल्यानंतर आपल्याला हे फोडणीमध्ये टाकायचं आहे, पाण्यामध्ये. तर इथं माझी खिचडी वगैरे करून झालेली आहे. कुकरमध्ये तांदूळ टाकल्यानंतर अशा प्रकारे मस्त उकळू द्यायचं त्याला. कधीही कुकर लावताना आणि त्यानंतर शेवटी एक हे टाकायचं आपल्याला, 1 ते अर्धा चमचा आपल्याला यामध्ये तूप टाकायचे. अशा प्रकारे तूप टाकल्यानंतर त्याची टेस्ट एकदम वेगळी लागते आणि खूप मस्त लागते. आणि त्यानंतर आपल्याला कुकर लावून द्यायचं आहे. तर कधीही कुकरमध्ये खिचडी लावताना पूर्ण उकळू द्यायचं, जेणेकरून मसाले व्यवस्थित एकत्र होतील आणि त्यानंतरच कुकर लावायचं आहे. तर एका साईडला मी कुकर लावून दिलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला करायचे आहेत जे मूग आणि मटकी मी तुम्हाला दाखवली होती, ते मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. ज्या प्रकारे आपल्याला पकोडे करता येईल अशा प्रकारे ते केलेलं आहे. आणि त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकलेला आहे. तर तुमच्याकडे जर तुम्हाला तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता, त्याच्याने सुद्धा एकदम क्रिस्पी आपले पकोडे होतील. म्हणून माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नव्हतं, म्हणून मी रवा टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडेसे जिरे टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे हातावर क्रश करून, आणि चवीनुसार मीठ टाकून मी इथे पकोडे करून घेत आहे. आता मी इथं एकदम सिंपल आणि प्लेन पकोडे करत आहे. तर तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही यामध्ये कांदा कट करून टाकू शकता, किंवा कोथिंबीर टाकू शकता. त्यानंतर आणखीन कोणते व्हेजिटेबल, पत्ताकोबी टाकू शकता. अशा प्रकारे टाकून तुम्ही करू शकता. पण मला अशा प्रकारे प्लेनच लागते, कारण व्हेजिटेबल जर आपण टाकले तर याच्यामध्ये जे आपले मोड आलेले मूग आणि मटकीची टेस्ट होती ते थोडीशी कुठंतरी बाजूला होते. त्यामुळे त्याची टेस्ट लागण्यासाठी मला एकदम प्लेन अशा प्रकारचे आवडतात. तर मी हे पकोडे करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळी पण मी करून घेते. आणि मिस्टर वगैरे पण आलेले होते, त्यांची अंघोळ पण झालेली आहे. आणि लगेच त्यांना छान झालंय.
मी बाकीचे पकोडे तळून घेतच होते, तोपर्यंत त्यांना वाढून दिलं, म्हणजे ते खातील गरम गरम म्हणून त्यांना देऊन टाकलं. ते मस्त एन्जॉय करतात आणि शिवांशला त्याला खूप आवडलेले होते आणि बाकीचं मी करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता त्यांचा नाश्ता किंवा जेवण म्हणलं तरी चालेल, 11 वाजलेले आहेत त्यामुळे आता आपण नाश्ता तर म्हणू शकत नाही. त्यांचं जेवण वगैरे झालेलं होतं. तर आता मी करते. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त कढी, खिचडी, पकोडे आहेत आपले. पौष्टिक आहेत, कारण आपण कसं असतं, लहान मुलं जास्त करून उसळ कोणी खात नाही. आता कोणी मुलं खातात आवडीनं, कोणी नाही खात. त्यामुळं असं काहीतरी वेगळं करून दिलं तर त्यांच्या ते पोटात तरी जाईल. त्यामुळं मी आज त्याचे भजे केलेले आहेत, म्हणजेच पकोडे केलेले आहेत. तर आणि हे मुलांना खूप आवडतात. तर आता मी मस्त जेवण करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. सकाळी आपण एक रेसिपी पाहिली, ते सुद्धा शेअर केली आहे. आणि मॉर्निंगच्या नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण आराम केला. त्यानंतर मी काही शूट केलेलं नाही, कारण आज संडे होता आणि संडे म्हणलं की आराम तर होणारच. आणि माझे मिस्टर पण आज घरी होते. दरवेळेस ते संडेला गावाकडे जातात, पण ह्यावेळेस घरीच होते. त्यामुळं दिवसभर मस्त आराम केला. आणि त्यानंतर आता संध्याकाळी मी शूट करते. तर आता बघा वाजले आहेत 8 वाजले आहेत आणि आज आहे ते पूजाची ॲनिव्हर्सरी आहे आज. तर आज केक वगैरे आम्ही आणला आहे. आता कसं सेलिब्रेशन करायचं ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर प्लीज आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय झालं विरू? तर आज पूजाची ॲनिव्हर्सरी होती. तर आम्ही साधं सिंपल एक सेलिब्रेशन करते, कारण मुलं लहान असले ना तर काहीच जास्त करता येत नाही. खूप काही ठरवलेलं असतं, काहीतरी करावं वेगळं असं खूप वेळेस वाटतं मला. पण मुलं काहीच करू देत नाही. त्यामुळं साधं सिंपल डेकोरेशन करून साधं सिंपल आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि हा ब्लॉग जो आहे तो संडेचा आहे, तुम्हाला थोडासा लेट भेटणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.